कुठलं बदलू पाहतंय याच्यामध्ये समोर आलेल्या नॅरेटिव्हच्या पलीकडे जाऊन त्याचं विश्लेषण करणं, ते समजून घेणं आणि ते खोडून काढण्याचा प्रयत्न करणं. ॲग्रेसिव्हली खोडून नाही काढता आलं तरी निदान ते नॅरेटिव्ह न स्वीकारणं एवढी तरी एक किमान अपेक्षा सगळ्या बुद्धिजीवी वर्गाकडनं त्याच्यामध्ये आहे. म्हणजे 2024च्या निवडणुकामध्ये वंचित बहुजन आघाडी ही बी टीम आहे, हे अतिशय ॲग्रेसिव्हली पसरवणारा तमाम बुद्धिजीवी वर्ग हा जेव्हा कर्नाटक आणि तेलंगणा सरकारने SC STचा फंड हा बाकीच्या योजनांकडे वळवला त्यावेळेला मुख घेऊन गप्प बसलेले होते. एक आपली सोशल मीडियाची सेल आहे, ते जसं फेसबुकवरती पोस्ट टाकत असतात तसंच आपली सोशल मीडिया सेल ही सातत्याने विश्लेषण पण करत असते की सोशल मीडियावरती काय येतंय, फेसबुकवरती कोण काय लिहितंय. आणि त्यावेळेला जी लोक एका अर्थाने महाविकास आघाडीच्या प्रचारामध्ये अदृश्यरित्या किंवा दृश्यरित्या सहभागी होती त्या कोणीही ह्या निधी वळवण्याच्या वरती टीका केल्याची, नाराजी व्यक्त केल्याची, कॉमेंट केल्याची कुठेही आपल्या वाचनामध्ये आली नाही. एक पक्षाने कार्यक्रम घेतला होता ज्याच्याबद्दल अनेक लोकांची त्याच्यामध्ये नाराजी होती आणि तो कार्यक्रम असा घेतला होता की ज्या फुलशाहू आंबेडकरी विचारवंतांनी 2024च्या निवडणुकीमध्ये बी टीमच्या प्रसाराचा मध्ये आग्रहाने भाग घेतला त्या सगळ्यांच्या घरासमोर तेलंगणा आणि कर्नाटकाने जेव्हा निधी पळवला तेव्हा त्यांच्या घरासमोर त्या बुद्धिजीवी वर्गासमोर वंचित बहुजन आघाडीच्या लोकांनी निदर्शनं केली होती. खूप त्याच्यामध्ये फोन आले की इथं बुद्धिजीवी वर्ग आहेत, प्राध्यापक आहेत, त्यांच्यासमोर कशा करता, त्यांच्या घरासमोर कशा करता निदर्शनं करायची. पण ती निदर्शनं करण्याचा मागचा एकच होता. पत्रक जर तुम्ही वाचलं असेल तर त्याच्यामध्ये आपण प्रश्न विचारले होते की ज्या महाविकास आघाडी करता, ज्या इंडिया अलायन्स करता तुम्ही इतक्या हिरिरीने प्रचार केला, आज त्यांची दलित आदिवासींच्या बाबतीतली भूमिका काय आहे आणि मग ही तुमची भूमिका बदलण्याविषयीचा प्रश्न तुम्ही ज्यांचा प्रचार केला त्यांना विचारणार आहात का नाही आहात, हा त्यावेळेला एक महत्त्वाचा आपल्या आंदोलनाचा भाग होता. आणि मला असं वाटतं की ते बऱ्यापैकी खालपर्यंत ते पोहोचलं की अरेच्या आपला निधी पळवला जातोय आणि ज्यांना आपण मतं दिली ते पक्ष आता गप्प बसलेले. मी हे उदाहरण अशासाठी देते की आज बुद्धिजीवी वर्गाचा किंवा आपल्यासारख्या सुशिक्षित वर्गाचा निश्चितपणे भूमिका काय असेल तर ती भूमिका अशा पद्धतीने एक स्वायत्त फुले आंबेडकरी चळवळ संपवण्यासाठी जे नॅरेटिव्ह पेरलं जातं त्या नॅरेटिव्हच्या संदर्भामध्ये सतत डोळे झाकून बघणं, ते त्या नॅरेटिव्हच्या मागचं विश्लेषण करणं, त्याचा अनालिसिस करणं, रीडिंग बिटवीन द लाईन्स नाही तर रीडिंग बियॉन्ड द लाईन्स हे सुद्धा आपल्याला कुठेतरी त्याच्यामध्ये करता आलं पाहिजे. आणि ते केवळ आपण करून थांबायचं नाहीये तर ते आपल्याला पुढे लोकांच्या पर्यंत नेता आलं पाहिजे. आणि आपली स्वतःची सोशल मीडिया, मग आपली जी काय हँडल्स असतील, आपण फेसबुक वापरत असू, ट्विटर वापरत असू, ह्या सगळ्याचा त्याच्यामध्ये वापर करणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. मला कल्पना आहे की इथे असलेले अनेक, मी थोडंसं प्राध्यापकांची जास्ती बोलतीये कारण की माझी स्वतःची पार्श्वभूमी असल्यामुळे आपण विद्यार्थ्यांच्या बरोबर काय करू शकतो हे मला चांगलं माहिती आहे. कित्येक जण आपल्यापैकी कदाचित इथल्या प्रस्थापित समाजाच्या शैक्षणिक संस्थांमध्ये नोकरीला असतील आणि त्याची थोडीफार दडपणं येतही असतील. राजकारणात डायरेक्टली सहभागी होताना, निवडणुकीचा प्रचार करताना कदाचित ती दडपणं येत असतील. ती दडपणं खरंच ऑपरेट होतात का, ती जुगारून देऊन आपल्याला काम करता येतं का, ह्याचा निर्णय प्रत्येकाने स्वतःपुरती घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये तो खंबीरपणा स्वतःमध्ये आठवायचा आहे. पण एक मी निश्चितपणे सांगते, मी अत्यंत थोडंसं भाजप RSS ओरिएंटेड असलेल्याच एका संस्थेमध्ये नोकरी करत होते. पण वर्गामध्ये काय बोलायचं विद्यार्थ्यांशी ही एक स्पेस तुमची अशी असते की ज्याच्यामध्ये कोणीही मध्ये येऊ शकत नाही. आणि रोजची प्रत्येक तासातली किंवा आठवड्यातनं आपल्या तासातली एक 20-25 मिनिटं जरी आपण ओढून ताणून का होईना पण आत्ता समाजामध्ये काय घडतंय आणि त्या समाजामध्ये घडणाऱ्या गोष्टींशी कशा पद्धतीने बघायचं एवढा जरी आपण वेळ दिला तरी सुद्धा तुमच्या समोर बसलेल्या विद्यार्थ्यांच्या विचाराला दिशा देण्याचं एक खूप मोठं काम आपण करू शकत असतो. आणि ते सगळेजण आपापल्या
व्यवसायामध्ये कुठे ना कुठेतरी ते करण्याचा स्कोप असतो. म्हणजे मी मागच्या वेळेला क्रांतीताईंनाही म्हटलं होतं, अकोल्यातल्याही सगळ्या महिला वकिलांना म्हटलं होतं, आणि आता पुण्यातल्या वकिलांनी सुरू केलंय. त्यांनी पक्षाच्या ऑफिसमध्ये आठवड्यातनं 1 दिवस लीगल एड सेल चालवायला सुरुवात केली आहे. 12-15 वकिलांची टीम आहे, ती आता व्यापक होत जाते आणि त्या सगळ्यांचे नंबर्स हे त्या सगळ्यांचे नंबर हे व्हॉट्सअप ग्रुपवरनं सगळीकडे पाठवलेले. त्याच्यामुळे आज वंचित बहुजन आघाडी लोकांना कायदेशीर मदत देते, सल्ला देते, त्यांच्या पाठीशी उभं राहते. ह्याच्यातनं आपल्याला वेगवेगळी लोक जोडण्याची सुद्धा एक प्रक्रिया करता येते. डॉक्टर्सांच्या बाबतीमध्ये रेग्युलरली मेडिकल कॅम्प आयोजित करणं किंवा जे काही नवीन नवीन आजार येत असतात त्याच्यावरती ताबडतोब एखादी सेशन्स घेणं, अशा पद्धतीने जरी आपण लोकांच्या पर्यंत पोहोचत राहिलो तरी तो आपल्या व्यवसायाचा सुद्धा एक उपयोग समाजाला करून देणं, याच्यामध्ये आपल्याला खूप भूमिका बजावता येते. आणि ते जर आपण करत राहिलो तर खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची जी अपेक्षा होती की शिक्षणातनं वेगळ्या पद्धतीने समाज संघटित होण्याकडे आपण वळू, त्याच्याकडे जाण्याची एक आपल्याला प्रक्रिया त्याच्यामध्ये निश्चितपणे सुरू करता येते. आपल्यासारख्या सगळ्या सुशिक्षित व्यावसायिक नोकरदार वर्गाकडनं एक अपेक्षा चळवळीची जास्ती अशासाठी असते कारण आपण आर्थिकदृष्ट्या निंदे नसतो, स्वतःच्या पायावर उभे असतो, स्वावलंबी असतो, आपल्या गरजा बऱ्यापैकी भागलेल्या असतात आणि त्यामुळे चळवळीला योगदान देण्याची आणि निदान पोटा पाण्यासाठी मिंदे पण न पत्करण्याची तरी आपली एक क्षमता निश्चितपणे निर्माण झालेली असते. आणि त्याच्यामुळे हा एक गट कुठल्याही पद्धतीने दबाव तंत्राला बळी न पडता ठामपणाने वैचारिक भूमिका घेऊन उभा राहू शकतो आणि त्यामुळेही आपल्याकडनं येणाऱ्या अपेक्षा त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर येतो. हा सगळ्या बाजूने पुढे जात असताना मला आजच्या कार्यक्रमाचं एक बरं असं वाटतंय की जेव्हा डॉक्टर आकाश सातत्याने फोन करत होते तेव्हा मला असं वाटत होतं की मागच्या 3-4 वर्षामध्ये घडलेल्या सगळ्या घडामोडींच्या बॅकग्राऊंडवरती आजचा प्रतिसाद काय असणार आहे. पण आकाशची खूप खात्री होती की प्रतिसाद चांगला मिळेल आणि ठामपणाने लोक पुन्हा एकदा विचार करायला लागलेली आहेत, पुन्हा एकदा चिकित्सक दृष्टिकोनात बघायला लागलेली आहेत आणि त्या दृष्टीने आजचा संवाद हा मला खूप महत्त्वाचा त्याच्यामध्ये वाटतो. आपण कायमच आरक्षणाबद्दल बोलतो, ते 2 पातळींवरती बोलतो, शैक्षणिक आणि पब्लिक सेक्टर एम्प्लॉयमेंटमधल्या आरक्षणाबद्दल बोलतो, तेव्हा सगळी चौकट मोडून कुठेतरी आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत येणं आणि एका अर्थाने स्वतःच्या शिक्षणातलं वेगळा प्रवास सुरू करणं, याच्यासाठी आपण जसं आरक्षण मानतो तसं राजकीय आरक्षण हे खूप प्रतिनिधित्वासाठी रिप्रेझेंटेशनसाठी महत्त्वाचं आहे असं आपण मानतो. आणि ते रिप्रेझेंटेशन जर स्वायत्त नसेल, स्वतंत्र विचार करणारं नसेल, स्वतःच्या विचारसरणीवरती ठामपणाने उभं राहणारं नसेल तर त्या केवळ प्रतिनिधित्वाला टोकनिझमच्या पलीकडे काहीही अर्थ राहत नाही. जेव्हा आपला निधी पळवण्यासारखे निर्णय घेतले जातात, दलित आदिवासींच्या विरोधात जाणारे निर्णय घेतले असतात, तेव्हा पार्लमेंट असेल किंवा विधानसभा असेल, SC STच्या राखीव जागांवरती निवडून गेलेले प्रतिनिधी काय भूमिका घेतात हे जर आपण पाहिलं तर ते त्यांच्या मालकांच्याच भूमिका घेत असतात. त्यांना मनातनं काहीही वाटत असेल तरी पक्षाच्या भूमिकेच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या समाजासाठी भूमिका घेण्याचं एकही पाऊल याच्यापैकी कोणीही त्याच्यामध्ये उचलताना दिसत नाहीये. मला असं वाटतं की एक अभ्यासाच्या मार्गाने पण आपल्याला खूप पुढे जाण्याची गरज आहे. आणि मी कुठल्याही सभेत गेले की मी माझ्या लाडक्या विषयावरती परत वळते, ते म्हणजे 2017 सालापासून आपण बाबासाहेबांचं प्रबुद्ध भारताचं पुनर्प्रकाशित करायला सुरुवात केलेली आहे. पोस्टाने अंक पोचायला उशीर लागतो, त्याच्यामुळे आता सभासदांना व्हॉट्सअपवरती अंक पाठवणं, पक्षाच्या वेबसाईटवरती अंक येणं आणि महत्त्वाचे लेख सगळे प्रबुद्ध भारतच्या फेसबुक पेजवर येणं हे सातत्याने आपण करत असतो. पण मला म्हणजे एक चळवळीचा टप्पा होता की वर्तमानपत्र चालवत असताना किंवा पाक्षिक चालवत असताना पहिलं अपील केलं जातं ते निधीचं केलं जातं. आत्ता ते मी अपील करत नाहीये कारण
दैनिकाकडे वाटचाल करण्या इतका निधी जरी उपलब्ध होत नसला तरी पाक्षिक चालवण्या इतक्याचा निधी लोकांच्याकडनं वर्गणीच्या रूपातनं निश्चितपणे त्याच्यामध्ये येतोय आणि ते चालू आहे. पण मला तुमच्या सगळ्यांकडनं खरं अपेक्षा आहे ती वैचारिक एक योगदान दिली जाण्याची अपेक्षा आहे. आणि ते तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट आहात. वैद्यकीय क्षेत्र असेल, कायद्याचं क्षेत्र असेल, जिथे प्राध्यापक मंडळी आहेत ती कोणी अर्थशास्त्रज्ञ असतील, कोणी मानसशास्त्रामध्ये काम करणारे असतील, सामाजिक शास्त्रात काम करणारे असतील, काही मराठीचे प्राध्यापक असतील. जो जो तुमचा विषय आहे त्या क्षेत्रातल्या नवीन घडामोडी, त्या क्षेत्रातली माहिती, त्या क्षेत्रातल्या लोकांच्या विचारांना खाद्य पुरवण्याची माहिती ही अतिशय सोप्या शब्दामध्ये तुमच्याकडनं नियमित स्वरूपामध्ये जर प्रबुद्ध भारतला येत राहिली किंवा आता नवीन एखादा आजार झाला की त्याच्या ताबडतोब त्याचा सोप्या शब्दामध्ये तो आजार काय आहे, घाबरण्यासारखं. म्हणजे मध्यंतरी GBS सिंड्रोमचं खूप मोठ्या प्रमाणावर आलं होतं. तर GBS सिंड्रोम काय आहे, त्याच्यात सावधगिरी काय बाळगायची, एक अगदी 10-15 मिनिटाचा छोटासा व्हिडिओ जरी तुम्ही पाठवला तरी तो ताबडतोब प्रबुद्ध भारतच्या YouTube चॅनलवरती आपल्याला देता येतो. किंवा जे तुमच्यातले कायदे तज्ज्ञ असतील, काय पॉलिटिक्स किंवा इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक असतील, त्यांनी ज्या काही घडामोडी घेतल्या जात आहेत, जे काही शासकीय निर्णय होत आहेत त्याचा दूरगामी परिणाम आपल्या समाजावर काय होणार आहे किंवा आपण त्या घटनेकडे बघायचं कसं ह्याच्या संदर्भातला लेख पाठवले तर त्या सगळ्याचं प्रबुद्ध भारतकडनं खूप स्वागत आहे. आपलं पाक्षिक प्रसिद्ध होतं, त्याच्याचबरोबर YouTube चॅनल पण आहे आणि तुम्हाला सुद्धा सगळ्यांना संपूर्ण राज्यभर लोकांच्यापर्यंत पोचण्याची ती एक संधी आहे. त्यामुळे आज त्याच्यासाठी सुद्धा एक आपली वैचारिक देवाणघेवाण आजच्या सभेनंतर होत राहावी अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि जमलेल्या सगळ्यांचे आभार. जय भीम.